शोभा, काय रे मोन्या, हंतरुळ घालून कुठे गेलास तू? मंडपातच झोपायचं ना मग. नाही शोभा, ते समीरला हिशोबातले 15 रुपये द्यायचे राहिले होते ना, ते द्यायला गेलो होतो. 15 रुपये? तिला का घरी घेऊन आलास तू? अरे रात्र किती झालीये, तिला तिच्या घरी नाही जायचं? हे तुझ्या घरी जा. शोभा, तिला घर नाहीये. म्हणजे ती हरवलीये. मग दिवसभर आपल्या चाळीत होती ना, तेव्हा तिच्या बरोबर कोणीच नव्हतं. आणि आता ही एवढी छोटीशी मुलगी रात्रीची कुठे जाणार? म्हणून मग मी माऊला आपल्या घरी घेऊन आलो. माऊ? हा. अरे मोन्या, ती अंजलीची पाहुणी आहे, तिला अंजलीकडे नेऊन सोड. शोभा, हाच आपला गैरसमज झालाय. अगं, आपल्याला सगळ्यांना वाटलं ती कोणाच्या तरी घरी आलीये, पण ती खरं तर हरवलीये. मग तिला काय आपल्या घरी ठेवायचं का? मग शोभा, एवढी लहान मुलगी रात्रीची कुठे जाणार? म्हणजे उद्या तिचे आई वडील येतील शोधत, तेव्हा ती जाईल. पण आज रात्री तिला आपल्या घरी राहू दे म्हणून घेऊन आलो मी. हा ठीक आहे, राहू दे. आई पण आई वडील असतात. दिवसभर बाहेर पोरगी फिरते, यांना चिंताच नाही. आणि आता तर रात्र झालीये. दरवाजा लाव जा. झोप गा, अंथरूण घाल तिचा. मालक माऊला घरी घेऊन गेले. आता मालकांना मी माऊला ओळखते हे बी सांगू शकत नाही. नाहीतर त्यांना संशय येईल की माऊ पण एक परी आहे. आधीच मालकांना मी जादू केलेली आवडत नाही. त्यात त्यांना हे कळलं तर आम्हाला दोघींना बी जायला सांगतील. आणि मी माऊला परत बी पाठवू शकत नाही. राहू दे, आज माऊला मालकांकडेच राहू दे. काय करायचं ते उद्या बघू. राहू दे तिला. कंटाळा आलाय. ही शोभा एकटीच का वर झोपलीये? मऊ मऊ आहे. मला पण इथे झोपायचंय. पण या शोभाने जागाच नाही ठेवली. किती गरम होतंय. हा पंखा किती हळूहळू फिरतोय. फास्ट करू का? मोन्या, खाली जाऊन झोपणार आहे.
अरे बापरे, कुठे गेली? हे माऊ इथे वरती काय करते? शोभा उठली आणि शोभाने बघितलं ना तर वाट लागेल. माऊ, हे माऊ उठ, अगं सकाळ झाली. माऊ रोहन झोपू दे ना. माऊ उठ, ऐक माझं, सकाळ झाली, सकाळ झाली. चल चल तोंड धुऊया आपण. ये इकडे थांबा. मला एक सांग, मी तुला रात्री खाली झोपवलं होतो, मग तू वरती कशी काय गेलीस? चालत चालत. चालत चालत? बरं झाली ना झोप? तर एक काम कर, मी तुला हे टूथब्रश देतो. हा, तोंड धु, मग मी तुला गरम गरम दूध देतो. भूक लागली असेल ना? हो. हा, ही घे, पेस्ट घे, ही घे. अगं काय करतेस? ती टूथपेस्ट आहे, खायची नसते, त्यांनी दात घासायचे असतात. दात घासायचे म्हणजे ही बघ, थोडी तुला पेस्ट देतो आणखीन. हे बघ, ती पेस्ट अशी बोटाला लावायची आणि दात घासायचे. दात घासून झाले. घे, हात दे. नको, थंड थंड लागते. अगं ते पाणी आहे, त्याने चूळ भरायची असते. हे बघ, हे बघ, असं घे, पाणी हातात घ्यायचं, तुपून टाकायचं. हा, कर, घे. अजून एकदा. परत एकदा. वा, हे बघ, तर ह्यानी असं तोंड पुसायचं. घे. ऐकू होण्या. हो, अरे मी एवढी आखडून का झोपले होते? अंग दुखतंय माझं सगळं. असं वाटत होतं ना, अंगावर कोणीतरी येऊन जड काहीतरी ठेवलंय. होण्या, चहा कर माझ्यासाठी आणि आंघोळीला पाणी काढ. हो, करतो करतो चहा. माऊने काल रात्री काही गडबड केली नसेल ना? काय चाललंय हे तुझं? हा, हे काय आहे? काढते. सरळ उभी राहा. शुभा, चहा. हे घे. तुला चहा हवाय? माऊ, लहान मुलांनी चहा नसतो प्यायचा, दूध प्यायचं असतं. दूध दिलं ना, दूध पी. हा, ये काय रे मोन्या, पाण्यासारखा चहा केलायस, साखर पण नाही घातलीस. हो का? थांब, आत्ता आणतो. मला पण. हा, हो, आणतो आणतो. अजून.
अजून बस 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 ठीक आहे ढवळून दे. ढवळून देतो. ढवळून आता पटकन पिऊन टाकायचं. हा पिऊन टाक. मस्त. वा 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 छान आहे छान आहे. चहा पाणी चालू आहे मस्त. पाहुणी चांगली सेटल झालेली दिसती. अंजू थांब थांब. मोने तुझं काय ठरलंय? कशाबद्दल? अहो हिच्याबद्दल विचारतोय तो. नाही अजून काहीच नाही ठरलं रे. पण असं कसं काय नाही ठरलं? हा मॅटर वाढला ना तर तुमच्या अंगाशी येईल. असं कसं अंगाशी येईल? आम्ही काहीच केलं नाही. ही कोण कोणाची कालची रात्र फक्त ठेवून घेतलं. आता यापुढे नाही. वहिनी असं काय करतात? तिला विचारायचं ना. हा ती कुठं राहते, तिचे आई वडील कोण आहेत, कुठं हरवली. अगं अंजे आम्ही काय रात्रभर गाण्याच्या भेंड्या खेळत नव्हतो. तिला सगळं विचारून झालं पण तिला काहीच माहित नाही. अरे बाबा अरे झाला ना म्हणूच तास दूर. आता तुम्ही कशा शोधणार आहे आई बापाला? आपण एक काम करू तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ. ते बघतील काय करायचे ते. हा ही पण चांगली आयडिया आहे. मग हा चालतंय. मोने एक काम कर, आत्ताच्या आत्ता या पोरीला घे आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांच्याकडे देऊन ये जा. कशाला? नाही म्हणजे एवढेच कशाला? आपण पोलिसात नंतर घेऊन जाऊ ना तिला. काल पोरांबरोबर चांगली रमली होती, आज बी रमेल. आणि आज बाप्पाचं विसर्जन आहे ना. तिचा आई बाबा तिला शोधत येतील, नाही तर मग पोलीस तिला शोधत येतील. आज राहू दे तिला आपल्या बरोबर. हवं असेल तर मी तिच्याकडे लक्ष ठेवते. बरं ठीक आहे. तुला कळतंय का तू काय केलेस ते? मी काय केलं? तू मालकांच्या घरी कशा पायी गेलीस? तो स्वतःच घेऊन गेला मला. आणि तुला माझ्यासाठी वेळ नव्हता ना. हे समजे तुला पोलिसात घेऊन जातील. तुला अशा ठिकाणी ठेवतील ना जिथे तुझ्या ओळखीचं कोणी बी नसेल. म्या बी नसेल तिथं. मग दुसरं कोणीतरी तुला घेऊन जाईल. तुला कळतंय का? भानू मला तुला सोडून कुठेही जायचं नाहीये. मला तुझ्या बरोबरच राहायचंय. तू कर ना काहीतरी. तू काळजी करू नको. मी आहे ना. मी करीन काहीतरी. तू शांत हो. माइक टेस्टिंग 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. नमस्कार. शाळेतील सर्व रहिवाशांनो इकडे लक्ष द्या. आज आपला गणपती जाणार आहे, पण त्याआधी गणपती बाप्पाची आरती होईल आणि मग विसर्जन मिरवणूक होईल. शपथ हे समय हे बोललो होतो ना. आले पोलीस. भारी आहे रे. हा बा या चाळीचा अध्यक्ष कोण आहे? हा मी आहे अध्यक्ष. काय झालं मॅडम? काही प्रॉब्लेम आहे? स्वतःला काय शाणा समजतो? प्रॉब्लेम असल्याशिवाय इथे यायला मला काय काम धंदे नाहीयेत. मला कळलंय एक हरवलेली मुलगी इथे आहे. कुठे आहे ती? शोधा तिला. शोधतो शोधतो. शोध, शोध. आवाज द्या ना तिला. भाऊ
कुठे गेली? अरे वर जा ना, वर तिकडे. अरे माऊ. माऊ इथे सापडली. माऊ चल, तुला पोलीस न्यायला आलेत. बरं झालं सापडली. आता या मॅडम नुसताच धूर केला असेल. ते बाबा ही ती मुलगी ती कधीपासून इथे येते? की मला वाटतं कालपासून आहे. काल नाही रे, परवापास नाही. नाही 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 सकाळपासनं. नाही नाही अरे काल नाही का ती? शांत बसा, शांत बसा. एकाने सांगा. ते काल सकाळपासून इथे आहे ती. काल सकाळपासून म्हणजे 24 तास होऊन गेले. काल सकाळपासून एक मुलगी इथे आहे आणि तुमच्या लक्षात सुद्धा आलं नाही की ती हरवली आहे. काय ना सर. हा मॅडम मॅडम काय? ते आम्हाला वाटलं ही जाईत कुणाकडे तरी आलीये. हा पण रात्री मोहन दादांना कळलं की हरवलीये. मोहन कोण आणि कुठे आहेत? ते कामावर गेले तर येतील विसर्जनाच्या वेळेला येणार आहे. अरे बापरे. तुम्ही असा हलगर्जीपणा कसा काय करू शकता? उत्सवाच्या वेळेस सतर्क राहा असं सांगतात की नाही पोलीस? हा 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 काय? हो हो हो. कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही असं सांगतात ना? हो हो. मग आता या मुलीच्या ऐवजी जर बॉम्ब असता तर इतकं वेळ ठेवून घेतलं असतं तुम्ही? हो हो. हो काय हो? नाही नाही, ते फ्लो मध्ये आलं. हो हो. नाहीच म्हणायचं होतं. नाही. नागरिक म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे की नाही? हो. या मुलीचे आई बाबा नाही सापडले तर कोण जबाबदार आहे? नागरिक म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे की नाही? हो. या मुलीचे आई बाबा नाही सापडले तर कोण जबाबदार आहे? तिच्या आई वडिलांना शोधणं तुमचं काम आहे ना. ए आगाऊपणा करू नकोस ना. आमचं काय काम आहे ते आम्हाला शिकवू नकोस. बंदोबस्ताचे दिवस आहे, आम्ही तिला घेऊन नाही जाऊ शकत. तिला इथेच ठेवावं लागेल. अहो आम्ही कसं तिला ठेवून घेणार? तुम्ही घेऊन जा तिला तुमच्या बरोबर. काल ही मुलगी सापडली तर का नाही घेऊन आलीस पोलीस स्टेशनला तिला? तू या मुलीला पळवलंस या गुन्ह्याखाली मी तुला अटक करू शकते. करू करू का? मॅडम मॅडम असं करू नका. तिचे आई वडील सापडेपर्यंत ती राहिलीच. हा गुड. शोभा वहिनींकडे राहील ती. तुझ्या घरी कोण असतं? मी आणि मोहन. कोण कोण? माझा नवरा. हे बघ तू. हा तुझ्याशीच बोलते. या मुलीला तू ठेवून घ्यायचं, नीट सांभाळायचं. त्याचं गाठ माझ्याशी आहे. हो. जाते मी, पण परत ये. आणि असं जर परत झालं ना तर सगळ्यांना आत टाकीन मी. कळलं का? हो 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 हो. हा